तर आता एक नवीन अपडेट आहे गव्हर्नमेंटकडून आणि आता जर बघितलं तर तुम्हाला मी ते व्हिडिओ दाखवेन. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आणि त्या बाबतीत जर ई-के-वाय-सी बाबतीत जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही शंका असेल तर भरपूर अशा लाडकी बहिणींना प्रॉब्लेम आहेच. कारण की त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. हप्ता येत नाहीये. तर ते चालू कसं करायचं आणि त्याला काय करावं लागेल? तर त्यासाठी आपण एक प्रयत्न करणार आहे अजून एकदा, की पाठीमागच्या वेळी पण मी 2-3 वेळा प्रयत्न केलतो आणि भरपूर अशा लाडकी बहिणींना ज्यांची ई-के-वाय-सी होत नव्हती, त्यांच्यासाठी मी ऑफिसमधनं विचारून त्यांच्यासाठी मी काय करावं लागेल तिथं विचारून त्यांना सांगितलं होतं आणि त्यांची ई-के-वाय-सी नंतरनं झालेली सुद्धा आहे. त्यामुळं मी आता अनेकदा सगळ्यांसाठी एकदा प्रयत्न करेन. जे अर्ज मी मध्ये दिलतो 2-3, 3-4 वेळा अर्ज दिलतो. तर तसं मी एक विनंती अर्ज म्हणून ई-के-वाय-सी साठी मी अनेकदा देणार आहे. तर तुम्ही कमेंट करा विनंती अर्ज म्हणून. जेवढे कमेंट विनंती अर्ज म्हणून येईल तर मी लवकरच म्हणजे मी 2 दिवसामध्ये लगेच मी ते अर्ज द्यायचा प्रयत्न करणार आहे. कारण की 30 एप्रिलपर्यंत लास्ट मुदत आहे. तर त्याच्यानंतरनं काय होईल माहीत नाही. म्हणून त्याच्या अगोदर मी अर्ज देण्याचा प्रयत्न करेन. तर म्हणून तुम्ही कमेंट करा आणि मग त्यानंतरनं पाहिजे असेल तर तुम्हाला मी ते अर्ज पण दाखवेन, की काय देणार आहे, काय नाही. आणि बाकीचं जर त्यांनी म्हटले, की सगळ्या जिल्ह्यांसाठी द्यायचं असेल किंवा त्यांनी काय म्हटले सर म्हटले, तर मी त्या बाबतीत पण सगळ्यांसाठी मी सगळ्यांचा प्रयत्न करणार आहे. तर ते आता आदित्य तटकरे यांनी आणि बाकीचे जे आहेत काय म्हटले आहेत त्यांनी या बघूया आता. 2.25 लाख लाडक्या बहिणींचा 3,000 रुपयांचा हप्ता ई-के-वाय-सी मुळे रखडलाय. ज्या महिलांची पडताळणी प्रलंबित आहे त्यांना आता मार्च महिन्यात एकत्रित 3 हप्ते महत्त्वाचा कार्यक्रम होतोय. रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे. अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेलं नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये. आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं. महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो. केवायसी बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेतो.